स्वागत आहे तुमचं माझ्या सखी सहेली या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण त्या दिवशी जो 4 टक्स ब्लाऊज कट करून घेतला होता त्याची आपण आज स्टिचिंग करणार आहोत। तर त्याची स्टिचिंग कशी करायची हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा। तर सुरुवातीला आपल्याला आपण जे हे 4 टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला ह्या 4 टक्स वरती टिप मारून घ्यायचे आहे आणि हे 4 टक्स तयार करून घ्यायचे आहेत। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सेम प्रोसिजर करायची आहे। जे मार्किंग आहे त्याच्यावरती ॲज इट इज आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। आपण आपले चारी जे टक्स आहेत त्याच्यावरती आपण टिप मारून घेतलेले आहे आणि आपण दोन्ही साईडचे टक्स तयार करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपण शोल्डर पण इथे शिवून घेतलेला आहे। आता आपल्याला हा पार्ट जो आहे तो मधोमध कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला डावी आणि उजवी बाजू सेपरेट करून घ्यायची आहे। तर मी हा पार्ट इथं कट करून घेत आहे। अशा पद्धतीने इथं आपली डावी आणि उजवी बाजू ही सेपरेट झालेली आहे। आता ह्याला खालच्या बाजूला आपल्याला क्रॉस पट्टी अटॅच करायची आहे। आता ह्या दोन्ही बाजूला आपल्याला इथं खालच्या साईडला क्रॉस पट्टी अटॅच करायची आहे। तर इथं मी अशा पद्धतीच्या 4 क्रॉस पट्ट्या इथं कट करून घेतलेल्या आहेत। तर ह्या ज्या सेम फॅब्रिकच्या क्रॉस पट्ट्या आहेत त्या वरच्या बाजूला घ्यायच्या आहेत आणि हे जे मला फॅब्रिक कमी पडलं त्याच्यामुळं मी दुसऱ्या एका कपड्याच्या आहेत त्या क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। त्या आपण खालच्या बाजूला जोडायच्या आहेत। त्या आतून जातील त्यामुळे त्या काय वरती दिसणार नाहीत। सुरुवातीला आपण ह्या मेन क्रॉस पट्ट्या आपण जोडून घेऊया ज्या की फ्रंट साईडला येणार आहेत। तर क्रॉस पट्टी कशी जोडायची हे मी इथे सांगते। हे जे आपले एक बाजू आहे ती हे जे डाच आहेत ते आतल्या बाजूला घालायचे आहे। ती अशी सरळ करून घ्यायची आहे। दोन्ही पण साईड आपल्याला अशा सरळ करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता शिलाई पूर्ण आतमध्ये गेलेल्या आहेत। आता आपल्याला एक क्रॉस पट्टी घ्यायची आहे आणि या क्रॉस पट्टीचा जो उंच भाग आहे तो फ्रंट साईडला येईल या पद्धतीने आपल्याला अशी ही क्रॉस पट्टी इथं ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला ही याच्यावरती अशी उलटी करायची आहे आणि ह्याच्यावरती इथून आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने इथं आपली क्रॉस पट्टी ही जॉईन करून झालेली आहे। त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूला पण क्रॉस पट्टी अटॅच करायची आहे। सेम प्रोसिजर वापरायची आहे। क्रॉस पट्टीचा उंच भाग पुढच्या बाजूला घ्यायचा आहे म्हणजे ही जे 3.5 इंचाची पट्टी आहे ती समोर घ्यायची आहे आणि 2.5 इंचाची पट्टी ही दुसऱ्या बाजूला ठेवायची आहे। आता ही आपल्याला ह्याच्यावरती अशा उलट्या पद्धतीने ठेवायची आहे आणि ह्याच्यावरती इथं एक टिप मारून घ्यायची आहे। आता पुढच्या बाजूच्या दोन्ही क्रॉस पट्ट्या आपण दोन्ही भागाला जोडून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला खालच्या बाजूच्या क्रॉस पट्ट्या इथं जॉईन करायच्या आहेत। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस पट्टी घ्यायची आहे। 3.5 इंचाचा पार्ट आपल्या ह्या पुढच्या बाजूला ठेवायचा आहे।
आपण पहिली जी क्रॉसपट्टी जोडली त्याच पद्धतीने सेम तसंच जोडायचं आहे. आता काय करायचं, ही क्रॉसपट्टी जी आहे ती आपल्याला पहिली क्रॉसपट्टी जोडली त्याच्यावरती अशी ठेवायची आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही एकाखाली एक 2 क्रॉसपट्ट्या जोडून तयार होतील. दुसऱ्याही बाजूला सेम त्याच पद्धतीने दुसरी पण क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, शोल्डरपासून हा कपडा इथे अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथं फोल्ड करत जायचं आहे. असा गुंडाळी करायचा आहे आणि ही जी पहिली क्रॉसपट्टी आहे त्याच्यावरती ठेवायचा आहे. त्यानंतर आपण जी दुसरी क्रॉसपट्टी आहे ती त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने ठेवून आपल्याला ही जी वरची टीप आहे ह्याच्यावरती ही अशा पद्धतीने ठेवून असे जुळवून ह्याच्यावरती इथं टीप मारून घ्यायची आहे त्या टिपेवरतीच. आता आपल्याला हे वळून बाहेर काढायचं आहे आणि क्रॉसपट्टी ही सरळ करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपली क्रॉसपट्टी ही इथे जोडून तयार झालेली आहे. आपली मेन फॅब्रिकची क्रॉसपट्टी वरती आलेली आहे आणि आपण जे विदाऊट फॅब्रिक घेतलं होतं ते खालच्या बाजूला गेलेलं आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पण बाजूला करायचं आहे. शोल्डरपासून इथून असा कपडा फोल्ड करत आपली जी मेन फॅब्रिकची क्रॉसपट्टी आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे. त्याच्यानंतर खालची जी क्रॉसपट्टी आहे ती त्या कपड्यावरती ठेवायची आहे आणि वरही त्याची टीप आहे याच्यावरती बरोबर टीप मारून घ्यायची आहे. आता आपल्याला हे सुलट करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता आपण इथे दोन्ही क्रॉसपट्ट्या ह्या जोडून घेतलेल्या आहेत. दोन्ही क्रॉसपट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आणि आपला पुढचे दोन्ही साईडचे डावे आणि उजव्या साईडचे दोन्ही भाग इथे तयार झालेले आहेत. इकडे एक्स्ट्रा जे शिल्लक आहे ते आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत डाव्या आणि उजव्या बाजूचे. तर आपल्याला ह्याच्यावरती आता हुकाचे आणि गुंड्याचे आणि तुम्ही जर हुक बसवणार असेल तर हुकाची आणि लुकाची पट्टी म्हणू शकता. पण ह्या ब्लाऊजला इथं गुंड्या आहेत त्यामुळे मी इथं एक गुंड्याची आणि एक काजेची पट्टी इथं जोडून घेणार आहे. तर ही जी पट्टी आहे ती काजेची पट्टी आहे. ती जोडण्यासाठी आपल्याला एका बाजूवरती ही पट्टी खालच्या बाजूने अशी फोल्ड करायची आहे आणि वरच्या बाजूने ही पट्टी जॉईन करायची आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही इथं ठेवायची आहे आणि याच्यावरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आता आपल्याला ही पट्टी अशा बाजूने पुढच्या बाजूने फोल्ड करायची आहे आणि त्या पट्टीवरतीच एक अशी दाब टीप मारून घ्यायची आहे.
दाबटीप मारून झालेली आहे. दाबटीप मारून झाल्यानंतर आपल्याला ही पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करायची आहे. त्याच्यासाठी इथं एक अर्धा इंच आपल्याला आतल्या बाजूला इथं फोल्ड करायचे. अशा पद्धतीने एवढं. आणि आपली जी तयार पट्टी आहे, जी दाबटीप दिलेली आहे, ती वरी काढायची आहे आणि याच्यावरती एक अशा पद्धतीनं टीप मारून घ्यायची आहे. तर इथं अशा पद्धतीने आपण इथं काजेची पट्टी ही जोडून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला आता इथं गुंड्याची पट्टी जोडायची आहे. तर गुंड्याची पट्टी ही आपल्याला खालच्या बाजूने जोडून वरती काढायची आहे. गुंड्याची पट्टी जोडताना ही आपल्याला ही ओपन करायची आहे. खालच्या बाजूने थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि इथं खालच्या बाजूने इथं ही जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता ही आपण पट्टी जोडून घेतलेली आहे, ती वरती काढायची आहे. बाजूला काढल्यानंतर ही आपल्याला अशा पद्धतीने वरी पट्टी दिसेल. त्यानंतर आपल्याला ही थोडी इथं आतल्या बाजूला फोल्ड करायची आहे व त्याच्यावरती आणखी एकदा फोल्ड करायची आहे. ही जी टीप दिसत आहे ती पूर्ण आपल्याला झाकून टाकायची आहे. त्याच्यावरती आपल्याला ही अशा पद्धतीने ही पट्टी ठेवून ह्याच्यावरती एक टीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूला गुंड्याची आणि काजाची पट्टी जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला पुढचा जो गळा आहे ब्लाऊजचा तो ॲज इट इज बरोबर आहे का नाही, आपण जो ब्लाऊज मापाचा आहे त्याच्या मापाला बरोबर हा गळा तयार झालेला आहे का नाही हे बघायचं आहे. ते बघण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे अशा पद्धतीनं दोन्ही पार्ट एकावरती एक ठेवायचे आहेत. शोल्डर एकावरती एक बरोबर जुळवून घ्यायचं आहे आणि आपल्याला मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे. मापाच्या ब्लाऊजचा जो गळा आहे तो आपल्याला याच्यावरती शोल्डरपासून खाली गळ्यापर्यंत ठेवायचा आहे आणि बघायचं आहे की तो बरोबर येतो की नाही ते. तर आपला एवढा गळा जास्त होत आहे तर इथं मार्किंग करून आपल्याला तेवढं इथं कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण हा गळा इथं कट करून घेणार आहोत. तर इथं एवढं जास्त होत आहे तर हे वरची बाजू आपल्याला इथं कट करून घ्यायची आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आणखीन व्यवस्थित असा आतल्या बाजूला गोल आकार देऊ शकता. अशा पद्धतीने आपण दोन्ही गळ्याचं मेजरमेंट योग्य रीतीने घेऊन आपले इथं पुढचे दोन्ही गळे हे तयार झालेले आहेत. आपला बॅक साईडचा पार्ट हा ऑलरेडी तयारच आहे तर त्याला फक्त आपल्याला इथं खालची पाठीची पट्टी जोडून घ्यायची आहे. हा आपला पाठीचा भाग आहे, ह्याला आपल्याला इथं खाली डाच मारून त्याच्यावरती आपल्याला पाठीची पट्टी इथं जोडून घ्यायची आहे.
इथे ही जी क्रॉसपट्टी आहे ती ही जास्त आहे म्हणून मी एवढं थोडंसं इथं कट करून घेत आहे. तर आपला पाठीचा भाग आणि पुढचा भाग जो आहे तो जे साईडचे फिटिंगचे भाग आहेत ते एकावरती एक ठेवून मी बघत आहे की आपला ॲक्युरेट आलेला आहे का नाही. तर तुम्ही इथं बघू शकता की आपलं बरोबर व्यवस्थित जुळलेलं आहे. हे जे अर्धा इंच एक्स्ट्रा आहे ते पाठीचा भाग शिवताना त्याच्यामध्ये आपल्याला मार्जिनमध्ये हे ॲड होऊन जाईल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला पाठीच्या भागाला इथं डाच घ्यायचे आहेत. तर डाच घेण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला या पाठीच्या भागाचा मध्य काढायचा आहे. डाच आतल्या बाजूला आले पाहिजेत. पाठीच्या भागाचा मध्य हा त्याच बाजूला काढायचा आहे. शिलाई वरती ठेवायची आहे. तुम्ही इथं बघू शकता मी कशा पद्धतीने घडी घातलेली आहे. शिलाया वरती आलेल्या आहेत सगळ्या. अशा पद्धतीने आपल्याला पाठीच्या भागाचा हा मध्य काढायचा आहे. आता मध्य काढल्यानंतर आपल्याला ह्या बाजूला 2.5 इंच येईपर्यंत ही तिथपर्यंत पट्टी फोल्ड करायची आहे. आता हे आपल्याला 2.5 ते 3 इंचापर्यंत आपल्याला फोल्ड करायचं आहे. मी इथं 3 इंच असं 3 इंचावरती हा डाच घेत आहे. तर मी इथं 3 इंचावरती फिटिंगच्या बाजूकडून ह्या बाजूकडून इथं 3 इंचावरती अशी खून करायची आहे. 3 इंचावरती मार्क केल्यानंतर आपला हा जो मध्य काढलेला आहे हे टोक आपल्याला त्याच्यावरती न्यायचं आहे. अशा पद्धतीने इथं ठेवायचं आहे. आणि हे जे इथं आपल्याला पॉईंट मिळतो हा आपला डाचेचा पॉईंट असेल. त्यानंतर तुम्ही डाच तुम्हाला हवा तेवढ्या उंचीवरती घेऊ शकता. 3, 3.5, 4 तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढा उंच आहे तेवढा जेवढा उंच पाहिजे तेवढा तुम्ही इथं डाच घेऊ शकता. तरी इथं मी 4 इंचावरती डाचाच्या उंचीची खून करत आहे. आता आपल्याला त्याच साईडला इथं खाली पण 4 इंचावरची खून करायची आहे. अशा पद्धतीने इथं आपले डाचचं मार्किंग झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यावरती डाच घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने इथं आपल्याला डाच मारून घ्यायचा आहे. आता मी दुसरा पण डाच मारून घेत आहे. तर इथं आता आपले पाठीच्या भागाचे दोन्ही डाच तयार झालेले आहेत घेऊन. आता याच्यावरती आपल्याला पाठीची पट्टी जोडून घ्यायची आहे. तर इथं मी पाठीची पट्टी ही तयार करून घेतलेली आहे. माझ्याकडे अखंड पाठीची पट्टी नव्हती त्यामुळे मी 3 ज्या छोट्या छोट्या पट्ट्या होत्या माझ्याकडे त्या एकाला एक जॉईंट करून घेतलेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवते पाठीची पट्टी कशी जोडायची. आता ही डाचाचा पार्ट जो आहे तो वरती आहे, म्हणजे आपल्या शिलाया वरच्या बाजूला आहेत. तर आपल्याला ही पट्टी जी आहे ती खालच्या बाजूने अशी जोडायची आहे. ही खालच्या बाजूने अशी जोडून घ्यायची आहे. आपले डाचाचे भाग जे आहेत ते खाली जातील. सरळ भागावरती आपल्याला ही पट्टी आपण ज्या शिल्या आहेत त्यावरती ठेवून याच्यावरती अशा पद्धतीने ही पट्टी इथं जोडून घ्यायची आहे. एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती मी इथं कट करून घेत आहे. आता आपल्याला याच पट्टीवरती दापटी पण देऊन घ्यायची आहे. दापटी देऊन झाल्यानंतर आपल्याला
हे सरळ करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली इथं हे पट्टी खाली येईल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही पट्टी इथं थोडीशी फोल्ड करायची आहे अशी, आणि ही पूर्ण दाबटीप वर येईपर्यंत ही आतमध्ये दुमतून आपल्याला ह्याच्यावरती इथं टिप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपले पाठीचा पण भाग इथे तयार झालेला आहे. पाठीची पट्टी पण आपण इथं जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या पाठीचा आपल्याला आणखीन एकदा मध्ये काढायचा आहे बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला हा पाठीचा मध्ये काढायचा आहे. पाठीचा मध्ये काढल्यानंतर आपल्याला आपला पाठीचा गळा पण आपला योग्य आहे का नाही ते आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर पाठीचा गळा कसा मोजायचा, आपलं जे मापाचं ब्लाऊज आहे त्याचा पण आपल्याला पाठीचा असा डाचावरती डाच ठेवून अशा पद्धतीने आपल्याला हे पाठीचा मध्ये काढायचा आहे मापाच्या ब्लाऊजचा. आणि आपल्याला हे खालच्या बाजूने पाठीची खालची जी पट्टी जोडली त्याच्या बाजूने आपल्याला हे इथं जुळवून बघायचं आहे की आपला हा मध्ये व्यवस्थित बरोबर आलेला आहे का नाही तो. तर तुम्ही बघू शकता आपली जी पाठीची पट्टी आहे ह्याची जी उंची आहे ती ह्या मापाच्या ब्लाऊजच्या उंचीच्या बरोबरच आहे. इथं थोडं जे अर्धा इंच किंवा किंचित जे थोडंसं जास्त होत आहे ते आपल्याला गोट मारताना त्याच्यामध्ये आपल्याला ते कट होऊन जाईल आणि आपल्या गळाबरोबर ॲज इट इज हा जे मापाचा ब्लाऊज आहे त्याच्याबरोबर येईल. तर आता आपल्याला फक्त ब्लाऊजला गोट घ्यायचा, स्लीव्स जोडायच्या आणि फिटिंग एवढं राहिलेलं आहे. एवढं झाल्यानंतर आपला ब्लाऊज पूर्ण कंप्लीट होईल. तर आता सुरुवातीला आपल्याला ब्लाऊजला गोट घ्यायचा आहे, ब्लाऊजची पायपिंग घ्यायची आहे आपल्याला. तर ब्लाऊजच्या पायपिंगसाठी मी अशा 2 लांब अशा पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि ते एकाला एक जॉईंट करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला पायपिंगसाठी कपडा कमी पडणार नाही. आणि जर पुढे शिल्लक राहत असेल तर आपल्याला उरलेलं कापड कट करून टाकायचं आहे. तर आता पायपिंग घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण जे पायपिंगसाठी गोटची पट्टी घेतलेली आहे ती आपल्याला पुढच्या बाजूला अशी थोडीशी फोल्ड करायची आहे आणि त्याच्यावरती परत आपल्याला ही पट्टी एकावरती एक अशी ठेवायची आहे फेस टू फेस. आणि ही पट्टी आपल्याला हे जे आपल्या ब्लाऊजचं लुकाची जी किंवा काजेची जी पट्टी आहे त्याच्यावरती आपल्याला असं ठेवून याच्यावरती टिप मारून ही पट्टी हेतून ते पूर्ण गळ्याला ह्या कडेपासून ते ह्या कडेपर्यंत आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचे आहे. तुम्ही जर गोट घ्यायला येत नसेल किंवा तुम्ही गोट जर नवीनच घेत असाल किंवा याच्या आधी तुम्हाला येत नसेल किंवा गोटमध्ये व्यवस्थित फिनिशिंग येत नसेल तर ही जी पट्टी तुम्ही घेताय ती जरा थोडीशी मोठी काढत जावा, म्हणजे तुम्हाला गोट घेताना सुरुवातीला आतमधून कपडा सटकणे वगैरे असे प्रॉब्लेम येणार नाहीत. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही पट्टी इथून तिथून सर्व गळ्याला पुढच्या आणि मागच्या गळ्याला हे कनेक्ट करून घ्यायचे आहे.
आता तुम्ही इथं बघू शकता आपलं इथपर्यंत आपण दुसऱ्या टोकापर्यंत आलेलो आहोत. तर तिथं काय करायचं आहे आपल्याला, पुढं थोडंसं अर्धा इंच सोडून तिथून राहिलेला कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे. राहिलेली पट्टी कट करून टाकल्यानंतर आपल्याला आपण जे पुढं अर्धा इंच सोडलेलं आहे ते वरच्या बाजूला खालच्या पट्टीपर्यंत असं फोल्ड करायचं आहे आणि कंटिन्यू टिप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण वरच्या बाजूला गळ्याची जी पट्टी आहे ती इथं जोडून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता शिलाया खालून उलट्या आहेत आणि आपण वरच्या साईडला ही पट्टी अटॅच करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे एक्स्ट्राचं जे मार्जिन वाटत आहे ते थोडं थोडं आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जास्त पण करायचं नाही, पण फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला इथं थोडं थोडं सगळीकडनं कट करून घ्यायचं आहे. आणि सगळ्या बाजूला सारखं मार्जिन ठेवायचं आहे, म्हणजे आपला गोट पण सगळीकडे सारखा येतो. व्हिडिओ दाखवल्यावर तुम्हाला अगदी थोडंसं मार्जिन तुम्हाला इथं कट करायचं आहे. आता इथं आपलं मार्जिन कट करून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी गोटची पट्टी आहे ती ही आतल्या बाजूला अशा प्रकारे घालून इथं आपल्याला अशा पद्धतीचा हा गोट घ्यायचा आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला एक इथं टिप मारून घ्यायची आहे. आता गोट घेण्यासाठी मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवत आहे. तर गोट घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपली ही जी पट्टी आहे ही पट्टी अशी पूर्ण आत घालायची आहे. आत घातल्यानंतर इथं थोडंसं तुम्हाला किंचित दिसत आहे, तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर आपल्याला हे थोडंसं असं खेचून धरायचं आहे. खेचून धरल्यानंतर आपल्याला बरोबर हा गोट इथे येत आहे आणि आपल्याला ही जी इथली खस दिसते याच्यामध्ये आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. पूर्ण आतमध्ये घालायचं. त्यानंतर हा कपडा पुढं वळायचा, थोडासा टाईटली पकडून आपल्याला याच्यावरून टिप मारून घ्यायची आहे. सेम प्रोसिजर आतमध्ये घालायचं, त्यानंतर थोडंसं बाहेर ओढायचं, टाईटली पकडून त्याच्यावरती टिप मारून घ्यायची. आपली जी टीप येत आहे ती बरोबर आपल्याला हे जी खच आहे ह्या खचीमध्येच येऊ द्यायची आहे, बाजूला कुठेही जाऊ द्यायची नाहीये.
तर तुम्ही इथं बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये आपण अशा पद्धतीने ब्लाऊजला पुढच्या आणि मागच्या दोन्ही गळ्यांना इथं गोट घेऊन झालेला आहे. तुम्हाला जर गोट व्यवस्थित येत नसेल तर मी सांगितलेल्या या मेथडने तुम्ही गोटची प्रॅक्टिस करा. तुम्हाला गोट नक्की जमेल आणि एकदम फिनिशिंग पण व्यवस्थित येईल. खालच्या बाजूने पण तुम्ही बघू शकता. यामध्ये आपण कुठलीही दोरी वगैरे घातलेली नाही, तरीही आपला गोट एकदम परफेक्ट आलेला आहे. चला तर आता आपण आपल्या ब्लाऊजच्या स्लीव्ज अटॅच करून घेऊया. तर आता आपण ब्लाऊजच्या स्लीव्ज ह्या कनेक्ट करून घेऊयात. तर ब्लाऊजच्या स्लीव्ज कनेक्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने आपल्याला आपण जो पाठीचा आणि पुढचा भाग जो तयार करून घ्यायला आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आणि ही जे ब्लाऊजच्या स्लीव्ज आहेत त्या आपल्याला त्यातली एक घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ही अशा पद्धतीने इथं गोलाकार ह्याच्यात जोडून घ्यायचे आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ही पहिल्यांदा अशी ठेवून घ्यायची आहे. आणि आपल्याला जे आपले शोल्डर आहे आणि आपण स्लीव्जला जो कट मारून घेतलेला होता त्या कटवर आणि आपले शोल्डर हे बरोबर एकावरती एक जुळवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आपली स्लीव्ज ही बरोबर जुळत आहेत का नाहीत हे आपल्याला इथं बघायचं आहे. तर इथून अशा पद्धतीने आपण स्लीव्ज आपल्या बरोबर फेस टू फेस जुळत आहेत का नाही ते आपल्याला इथं बघायचं आहे. तर इथं आपलं थोडंसं हे कमी पडत आहे. तर आपण थोडंसं स्लीव्जला वळून जोडली तर आपली ही स्लीव्ज इथं परफेक्ट व्यवस्थितपणे जुळून जाईल. पण आपल्याला काय करायचं आहे, आपलं हे जे कट मारलेला आहे तो कट आणि आपलं जे शोल्डर आहे खालच्या भागाचं ते फेस टू फेस एकावरती एक आलं पाहिजे. चला तर आता आपण स्लीव्ज जोडून घेऊया. तर आता आपण स्लीव्ज डायरेक्टली जोडतोय कारण ह्याला आपल्या खड्ड्याचा वगैरे भाग घेतलेला नाही आहे. त्याच्यामुळं आपण ह्या स्लीव्ज ॲज इट इज अशाच जोडून घेत आहे. तर ह्याला उलटी सुलटी बाजू पण नसते ह्या साध्या ब्लाऊजला, त्याच्यामुळे आपल्याला हे जोडायला व्यवस्थित येत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने ओढून आपल्याला हा शोल्डरचा आणि आपण स्लीव्जवरचे जो कट मारलेला आहे तो आपल्याला फेस टू फेस जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली इथं स्लीव्स जोडून तयार झालेली आहे. आता आपल्याला दुसऱ्या बाजूची पण स्लीव्स इथं ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. शोल्डर आणि स्लीव्जवरचा डाच हा कट हा फेस टू फेस आला पाहिजे. कुठपर्यंत पुरते ते पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पुढं घेऊन वळून आपल्याला स्लीव्स इथं अटॅच करायच्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता की दोन्ही बाजूच्या स्लीव्ज आपण इथं अटॅच करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हात शिलाई करण्यासाठी आपल्याला स्लीव्जचा जो आपण पुढच्या भागाला जी पट्टी दुमडतो ती दुमडपट्टी बाहीची तयार करायची आहे. तर आपल्याला स्लीव्सची उंची बघायची आहे किती आहे. तर मी इथं मापाचं ब्लाऊज घेतलेला आहे, ती तयार स्लीव्जवर इथं अशा पद्धतीने ठेवायचं आहे.
ठेवल्यानंतर जेवढा एक्स्ट्राचा पार्ट आहे तिथं अशा पद्धतीने इथं खून करायचा आहे, किंवा तुम्ही मोजूनही घेऊ शकता किती आहे ते. आणि त्यानंतर आपल्याला एवढा पार्ट इथं आतल्या बाजूला इथं फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने. मग आपली इथं स्लीव्स इथं तयार होईल. तर हे ओपन करून साधारणतः हा 1 इंचाचा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने इथं फोल्ड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली इथे स्लीव्स पण तयार झालेली आहे. आता दुसऱ्या भागाला पण आपल्याला तसंच करायचं आहे. साधारण 1 इंच अंतराचं कापड आपण आतमध्ये घातलेलं आहे. तर आता इथं आपल्या ब्लाऊजला स्लीव्स पण अटॅच करून झालेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे, आता फिटिंगच्या टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला बाही आणि हे जे खालच्या बाजूचे 2 भाग आहेत ते आपल्याला इथं जुळवून याच्यावरती टिप मारून घ्यायचे आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला ह्या बाजूला पण इथून अशी टिप मारून घ्यायची आहे. तर इथं आपण ब्लाऊजला त्याच्या कडेला इथं फिटिंगची एक टेप मारलेली आहे. पण आता प्रॉपर फिटिंगसाठी आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे मापाचं ब्लाऊज आहे ते मापाचं ब्लाऊजची आपल्याला पहिल्यांदा स्लीव्सचं माप घ्यायचं आहे. मापाचं ब्लाऊज उलटं करायचं आहे. त्यानंतर आपलं जे ब्लाऊज शिवून तयार आहे ते पण उलटंच ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं बाहीवरती बाही ठेवून जिथं आपल्या मापाच्या ब्लाऊजला फिटिंगची पहिली टिप आहे तिथं आपल्याला त्याच्यावरती इथं खून करून घ्यायची आहे. आपल्याला इथून फिटिंगची टिप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं सेम हे आपण बाहीला तशीच फिटिंगची टिप मारण्यासाठी इथं खून करून घ्यायची आहे. तुम्ही हे असं जुळवलं तर आपण जे खडूची मार्किंग केली ते ॲज इट इज इकडच्या बाहीवरती पण उमटेल. फक्त आपल्याला ती डार्क करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला खालची फिटिंग करण्यासाठी आपल्याला हे ब्लाऊज पूर्ण असं ओपन करायचं आहे. हे ब्लाऊज ओपन करून आपल्याला जे मापाचं ब्लाऊज आहे त्याच्या खालच्या पाठीचा भाग आणि आपल्या तयार ब्लाऊजचा पाठीचा भाग असा एकमेकाला जुळवायचा आहे. ह्या टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत. आणि तो कुठपर्यंत जुळत आहे तिथपर्यंत आपल्याला, तर आपला एवढं शिल्लक राहत आहे. तर एवढी आपली फिटिंग आहे. तुम्ही बघू शकता हे इथपर्यंत आलं आहे आणि तयार ब्लाऊजचं आपलं एवढं शिल्लक राहिलं आहे. तर आपल्याला याचे 4 घड्या घालून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने इथपर्यंत आलं हे इथून सोडून द्यायचं. इथपर्यंत आपल्याला ह्याच्या 4 घड्या घालायच्या आहेत. ही एक घातली मी, ही आणखीन एक दुसरी. अशा पद्धतीने इथे 4 पदर तयार झाले. 1, 2, 3, 4. त्यानंतर आपलं हे अंतर किती आहे हे मोजून घ्यायचं आहे. तुम्ही टेपनं पण मोजून घेऊ शकता. मी इथं बोटाच्या मापाने घेत आहे. तर माझे हे अंतर इथं 3 बोटं भरत आहे. तर आपल्याला इथं मेन जो खालचा भाग आहे ह्याच्यावरती आपल्याला इथं 3 बोटाची अशी फिटिंग घ्यायची आहे. तर फिटिंगची टिप मारण्यासाठी आपल्याला आपण बाहेरच्या वरती जी मार्किंग केली होती इथून आपल्याला इथं टिप घ्यायची आहे. आणि खालच्या बाजूला आपल्याला इथं खालच्या बाजूला आपल्याला इथं 3 बोटं अंतर असं मोजून घ्यायचं आहे. इथं आपल्याला टाईटली पकडायचं आहे आणि असं खेचायचं आहे. आणि खेचून जो आपला भाग तयार होत आहे
ह्याच्यावरती ताण तयार होत आहे त्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने फिटिंग एकदम व्यवस्थित येते. इथे 3 बोटाचा अंतर. दुसऱ्या बाजूला पण सेम त्याच पद्धतीने, पण खालच्या बाजूने मी इथं टिप मारत आहे. खालच्या बाजूला इथं 3 बोटा अंतर सोडायचं, इथून टिप घ्यायची. वरच्या बाहीला जी खून केलेली आहे तिथपर्यंत. अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजची फिटिंग पण एकदम पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला ह्या दोन्हीच्या मध्ये आपल्याला इथं 2-2 मार्जिनसाठी टिपा मारून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मी बाजूला इथं मध्ये पण 2-2 टिपा मारून घेतलेल्या आहेत. आणि फिटिंग परफेक्ट आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही खालचा जो पाठीचा भाग आहे दोन्ही ब्लाऊजचा तो पहिल्याप्रमाणे एकमेकाला असं जोडून तुम्ही बघू शकता. इथं बघू शकता हा भाग एकदम फेस टू फेस जुळत आहे. दोन्ही टोकं एकमेकाला व्यवस्थित जुळलेले आहेत. आपली ब्लाऊजची फिटिंग एकदम परफेक्ट झालेली आहे. आता मी ब्लाऊज सरळ करून घेते. इथं अशा पद्धतीने आपला 4 टक्सचा ब्लाऊज इथं तयार झालेला आहे. याला काजा आणि गुंड्या केला की आपला ब्लाऊज व्यवस्थित रेडी तयार होईल. आपले टक्स पण एकदम व्यवस्थित आलेले आहेत. ब्लाऊजच्या स्लीव्ज फिनिशिंग वगैरे एकदम मस्त आलेली आहे. हे ब्लाऊज माझ्या एका कस्टमरचा आहे. तुम्हाला माझी ब्लाऊजची स्टिचिंग कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.